अतूट बंध भाग 2। आई, ही तुझी औषधं। ही गोळी दुपारी 12 वाजता घ्यायची आणि हे बाटलीतले औषध सुद्धा। इथे ताट वाढून ठेवले आहे, जेवून घे आणि नंतर आरामात झोप काढ। निघू मी आता? वेळ होईल, उशीर झाला तर साहेब फार बोलतात, अगदी वाटेल तसं, फार रागीट आहेत। दीपा, जा तू वेळेवर जा, उगीच साहेबांची बोलणी नकोत, मी घेईन माझं सर्व, तू काही काळजी नको करूस। दीपाली घरातून बाहेर पडली, दार ओढून घेतले आणि ती नेहमीच्या सवयीने भराभरा चालू लागली। वेळेवर पोचायला पाहिजे। आपले साहेब खरंच किती वाईट आहेत, कालच किती बोललेत ते, आपल्याला वॉर्निंगही दिली आहे, तेव्हा आता यापुढे वेळेवर पोचायलाच पाहिजे। मागच्याच आठवड्यात त्यांनी याच कारणावरून त्या सुलभाला कसं काढून टाकलं। बिचारी सुलभा किती रडत होती, आजव करत होती, पण साहेबांना तिची दयाही आली नाही। किती निष्ठुर आहेत ते। सुलभाला कामावरून काढून टाकले तेव्हा किती राग आला होता आपल्याला साहेबांचा। वाटले होते त्यांना ताबडतोब बोलावे व जाब विचारावा। साहेब, फक्त 2 मिनिटे उशीर झाला आहे सुलभाला, तर तुम्ही तिला कामावरून काढता आहात, पण तुम्ही स्वतः किती उशिरा येता। तुमच्या दिमतीला 4 चाकी गाडी असूनही तुम्हाला नेहमी उशीर होतो। मोठ्या साहेबांचा विश्वास आहे ना तुमच्यावर, त्याचा तुम्ही गैरफायदा घेणारच, पण आम्हा गरिबांना मात्र घड्याळाच्या काट्यावर उभे करणार, क्षुल्लक चुकीसाठी मोठी शिक्षा देणार। चालायचंच, जगाची रीत आहे ना। मोठे मासे लहान माशांना खाणार, तुम्ही त्यातलेच। माणुसकी विसरून फक्त मानवच राहिलेले प्राणी। किती डोकं तापलं होतं आपलं, पण आपणही पडलो गरजवंत। शेवटी अक्कल तशी पोटात ढकलली आणि त्यावरून आलेल्या अश्रूचा घोट पिऊन गप्प काम करीत राहिलो। आईचा बाबुडवाणा चेहरा डोळ्यांसमोरून तळून गेला। आता काय करत असेल सुलभा बिचारी, किती रडत होती। आपण वडील नाही म्हणून कामासाठी बाहेर पडलो आणि ती वडील असूनही अनाथ। तिचे वडील असून नसून सारखेच, दारूने त्यांना कुठे माणसात ठेवलं आहे, वडील म्हणण्याच्या लायकीचे नाहीत। बिचारी सुलभा मर मर काम करते आणि तिचे वडील हा पैसा दारूच्या गटारात टाकून देतात। पैसे नाही दिले तर मारतात अमानुषपणे। कसं सहन करीत असेल ती आणि तिची ती कच्ची बच्ची भावंड, त्यांना तरी कोण आहे सुलभाशिवाय। त्या पोरांच्या भुकेल्या पोटांकडे पाहून सारं सहन करते सुलभा। खरंच गरिबांना किती आणि कसं काय सहन करावं लागतं हे त्यांचं त्यांनाच माहीत। दीपाली या अशा आपल्याच विचारात चालत होती। कंपनी गाठायची होती वेळेवर, पायांचा वेग वाढला होता आणि त्याचबरोबर विचारांचाही। दीपाली भानावर आली तेव्हा ती रस्त्यावर खाली पडली होती। समोरून कचकरून ब्रेक लावलेली पांढरी मोटार उभी होती। दीपाली धडपडून उभी राहिली, पायातून आणि हातातून सरकन कळ आली। रस्त्यावरचे 4 बघे लगेचच गोळा झाले होते। त्यातलाच एक जण पुढे होऊन तावाने बोलू लागला, काय राव, बघून नाही का गाडी चालवता येत? रस्त्यावरची माणसं म्हणजे काय किडामुंगी वाटली की काय तुम्हाला, अशी ही चिरडून टाकायला? दीपालीचे लक्ष गाडीत बसलेल्या व्यक्तीकडे गेले। वयस्कर व्यक्ती होती, कपडे वगैरे अगदी टापटीप, डोळ्यांवर चष्मा। आता कुठे तिच्या लक्षात आलं आपणच आपल्या विचारात चाललो होतो, कशाचं भानच नव्हतं। नक्कीच आपली चूक असणार आणि ही माणसे तर त्यांना वाटेल तशी बोलत आहेत, हे काही चांगलं नाही, याच विचारात ती चटकन बोलून गेली, त्यांना काही बोलू नका, चूक माझीच होती, मीच गडबडीत चालले होते। दीपाली गाडीच्या खिडकीजवळ आली आणि ती गाडीतल्या व्यक्तीला म्हणाली, माफ करा हा, माझ्यामुळे तुम्हाला उगीच बोलणी ऐकावी लागली, मी फार घाईत होते, प्लीज माफ करा। तुम्हाला लागले तर नाही ना? विशेष नाही, थोडासा पाय दुखावलाय आणि डावा हात, पण काही विशेष नाही। एवढी तर शिक्षा पाहिजेच ना माझ्या चुकीची मला? तुम्हाला उशीर झाला आहे ना, आधीच पळत होतात, आता तर पायही दुखावलाय आणि वेळही मोडला आहे, या मी तुम्हाला सोडतो, संकोच करू नका, या। त्यांनी गाडीचा दरवाजा उघडला। दीपालीला काय करावे सुचेना, पण त्याही स्थितीत तिला आपल्या खाष्ट साहेबांची आठवण झाली। चालत गेलो तर उशीर होणारच, शंकाच नाही, आणि साहेब आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवतील। कालच त्यांचा रुद्रावतार, छे, आलेली संधी डावलणे योग्य नाही। दीपाली गाडीत बसली। आज प्रथमच ती अशा गाडीत बसली होती। कधी काळी नाईलाजाने एसटी बसने जाणे येणे झाले असेल तेवढेच, पण ही अशी पॉश गाडी, वा किती छान वाटतंय। कुठे जायचंय तुम्हाला? महेंद्र कंपनीत, म्हणजे उदबत्तीचा कारखाना, तेथे कामाला आहात? नाव काय तुमचं? दीपाली, मी रावसाहेब शहाणे, नावातच शहाणपण आहे म्हणून वकील झालो, हसून ते बोलत होते। मगाशी तुम्ही तुमची चूक धीटपणे कबूल केलीत, मला तुमचं फार कौतुक वाटलं आणि त्यानंतर तो तावातावाने मला बोलणारा कसा एकदम गप्प झाला? वकील साहेब, मी खरं तेच सांगितलं, त्यात कौतुक करण्यासारखं काय आहे? माझी ही सवयच आहे, घराबाहेर पडले की काही ना काही डोक्यात असतंच, त्याचं काय आहे? मी नेहमी एकटीच असते, पण विचारात असले म्हणजे रस्ता कसा भरकन संपतो, कोणाच्या सोबतीची गरज वाटत नाही। छान, पण कधीतरी हा प्रसंग उद्भवतो तेव्हा विचार जरूर करत जा,
पण भोवतालच्या परिस्थितीचं भान ठेवून. वकील साहेब, गाडी थांबवा, या मागच्या दारानेच जायचंय मला. रावसाहेबांनी गाडी थांबवली. दीपाली खाली उतरली आणि संयमित शब्दात म्हणाली, वकील साहेब, गाडीमुळे मी वेळेआधी पोहोचले. थँक्यू. आज बऱ्याच दिवसानंतर 4 वाक्य मी आनंदाने बोलले. तुमचे वय आणि तुमचा प्रेमळपणा पाहून मला माझ्या वडिलांची आठवण झाली. नाहीतर मी केव्हाच कोणा पुरुषांशी बोलत नाही. बरे, ओळख असू द्या. दीपाली वळली आणि तिने कंपनीचं गेट ओलांडून आत प्रवेश केला. रावसाहेब तिचं बोलणं ऐकून अवाक झाले होते. मगाशी तिनं किती प्रांजलपणे आपली चूक मान्य केली. आपल्यामुळे दुसऱ्याला बोलणी खावी लागली याचा अपराध भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. आणि आता कशी निर्भीडपणे बोलून गेली, म्हणजे आज कित्येक दिवसांनी ती पुरुषाबरोबर बोलली आहे, तेही आपण तिच्या वडिलांसारखे वाटलो म्हणून. म्हणजे इतर वेळी ही मुलगी कोणा दुसऱ्याबरोबर बोलत नाही की काय? आश्चर्यच आहे. आजकालच्या जमान्यातली ही मुलगी, ती सर्व्हिस करणारी, कसं शक्य असेल हे? पण ती जे बोलली त्यावर विश्वास ठेवावा वाटतो, कारण तिचा तो पारदर्शी चेहरा ती खरं बोलत आहे हे दाखवत होता. बंदेलपणा वाटलाच नाही तिचा. असे का असेल काही समजत नाही, पण या मुलीने आपल्याला अस्वस्थ केले हे निश्चित. बघू पाहू पुन्हा केव्हा तरी भेटू तिला मुद्दामून, तेव्हा तिच्याकडून या प्रश्नांचं उत्तर घेऊया, तिचं दुःख समजावून घेऊ आणि ते समजल्याशिवाय आपल्या मनाला शांतता वाटायची नाही हे निश्चित. दीपालीची पुन्हा भेट घ्यायचीच हे ठरवून रावसाहेबांनी आपली गाडी स्टार्ट केली. कितीतरी वेळेत दीपाली आणि दीपालीचं बोलणं त्यांच्या डोळ्यासमोर येत होतं. ते मनातच विचार करत होते, कसला एवढा वाईट अनुभव आला आहे या पोरीला, केवढीशी आहे ती, आपल्या अमृता समता एवढी. रावसाहेबांनी तिला पुन्हा भेटण्याचे ठरविले. तेव्हा कुठे त्यांना शांत वाटले. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.